नमस्कार, मी सचिन गमाने आपलं स्वागत करतो मेट्रो नाईट या बुलेटिनमध्ये। बुलेटिनची सुरुवात करूयात एका ब्रेकिंग बातमीनं। राज ठाकरे आणि अमित शहांची उद्या सकाळी भेट होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे। राज ठाकरे हे सध्या दिल्लीमध्ये दाखल झालेले आहेत आणि राज ठाकरे सध्या दिल्लीमध्ये एका हॉटेलमध्ये थांबलेले आहेत। तर राज ठाकरे आणि अमित शहांमध्ये आज बैठक जी आहे ती होणार नाही आहे। उद्या ठाकरे आणि शहांची फडणवीसांच्या अनुपस्थितीमध्ये बैठक पार पडणार आहे, ही माहिती सूत्रांकडून मिळते आहे। आज देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे हे दिल्लीमध्ये भाजपच्या कोर कमिटीच्या बैठकीला उपस्थित होते, परंतु ती बैठक झाल्यानंतर आता देवेंद्र फडणवीस हे मुंबईकडे रवाना झालेले आहेत। मनसेला महायुतीत घेण्याच्या हालचालींना आता वेग आलेला आहे। राज ठाकरेंनी गेल्या 4 दिवसातली ही दुसरी दिल्लीवारी असल्याचं देखील माहिती समोर येते आहे। आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर या संदर्भातली प्रत्येक अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत। संदीप, उद्या सकाळी या संदर्भातली बैठक जी आहे ती राज ठाकरे आणि अमित शहांमध्ये होणार आहे। ही बैठक किती महत्त्वाची आहे, कारण की आता महायुतीमध्ये एक चौथा भागीदार जो आहे तो मनसेच्या स्वरूपामध्ये येऊ शकतो असं बोललं जात आहे। अगदी बरोबर आहे सचिन, ही खरं तर बैठक आज रात्री अपेक्षित होती, मात्र काही कारणास्तव ही बैठक आता होणार नसल्याचं आपल्याला समजते आणि उद्या सकाळी 10 नंतर ही बैठक होणार आहे। महत्त्वाचं हे आहे की चौथा एक पक्ष आता महायुतीमध्ये सहभागी होणार आहे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे राजधानी दिल्लीत दाखल झालेले आहेत। दुसरं महत्त्वाचं, देवेंद्र फडणवीस यांच्या अनुपस्थितीत ही बैठक होणार असल्याचं देखील आपल्याला समजतंय। भाजपच्या कोर कमिटीची आज बैठक होती। महाराष्ट्रासह इतर राज्यांच्या जागा वाटपासंदर्भात या बैठकीत महत्त्वपूर्ण चर्चा जी आहे ती झालेली आहे आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीस हे दोघेही या बैठकीला होते। मात्र बैठक संपल्यानंतर आता जी माहिती मिळते त्यानुसार देवेंद्र फडणवीस हे मुंबईला रवाना झाले आहेत। राज ठाकरे यांचा आजचा मुक्काम दिल्लीतच असणार आहे। राज यांच्यासोबत अमित ठाकरे देखील आहेत आणि त्यामुळे ही बैठक उद्या होणार असल्याचं समजतंय। मगाशी ज्यावेळेला राज ठाकरे या ठिकाणी दाखल झाले होते त्यांनी मिश्किल पद्धतीने असं सांगितलं की मला फक्त या असा निरोप आहे, कधी भेटायचं याबाबत अजून काही ठरलेलं नाही, निरोप आल्यानंतर मी भेटायला जाणार आहे असं सांगितलं होतं। त्यामुळे आज रात्री जी बैठक होणार होती ती आता उद्यावर गेली, लांबणीवर पडली असं म्हणता येईल। पण महत्त्वाचं हेच आहे की लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने मनसेला किती जागा दिल्या जातात किंवा मनसेकडून किती जागांची मागणी केली जाते हे बघणं महत्त्वाचं आहे। पण सूत्रांकडून जी माहिती मिळते त्यानुसार कदाचित मुंबईतल्या 2 जागांची माहितीसाठी